विनोद भाऊ, तुमचं शेत पाहिल्यावर असं वाटतं की तुम्ही जेवढी माहिती तेवढी कुठे आहे सगळी. बरोबर आहे, वाटते काय प्लॉट पाहून. तुमचा प्लॉट पाहून असं वाटतं की बा तुम्ही जे सांगू राहिले सगळं खोटं आहे. कारण परिस्थिती कशी आहे, हे आम्ही मेहनत करणाराची कंडिशन आमच्याशी नाही. तुमच्या वावरात ते आता हे शेत आहे समजा, ते आमची कंडिशन बी अशी नाही. आम्ही 2-2 फवारण्या करून बसलो, आमचे खतं झाले, आमचं सगळंच झाला कार्यक्रम. त्याला भरी दिली, त्याचं निंदन केलं, त्याचा सगळे कार्यक्रम झाले. म्हणून म्हणतो बा हे खरोखर चांगला उपक्रम आहे. मला हे दोघे जण सांगत होते, माझा विश्वास नाही पाहिजे. मला या लोकांचं असं वाटे बा काहीतरी म्हटलं बा आपले एवढं वावर तणान आवरून नाही राहिले अजून बी, हे कसं काय जमल पाहिजे. पण खरोखर भाऊ धन्यवाद तुम्हाला, मनापासून धन्यवाद. नमस्कार माझ्या शेतकरी मित्र, प्रिय मित्र. आज आम्ही आलो आणि माझा या शेतामध्ये इथल्यानं हे 3रा-4था दौरा आहे. आणि एक माझा एक ध्येय आहे की बा आम्ही ही जी मंडळी आलो, आम्ही एक सल्ला मसलत केली की तुम्हाला करा वाटेल तर करा, मात्र तुम्ही डोळ्यात घालून ठेवा. तर ही आज आमची ही मंडळी पाहण्यासाठी आली. माझ्या प्रिय मित्र, आपणही जर तुम्हाला वेळ मिळत असेल, जर तुम्हाला हे शून्य मशागत शेती करा वाटत असेल, तर या आमच्या विनोद भाऊ वाळके साहेबाच्या शेताला तुम्ही आपण आवश्यक वेळ भेट द्या. बोरबा या ठिकाणी विनोद भाऊ वाळके यांच्या शेतामध्ये आहोत. यांच्या शेतामध्ये यांनी 3 वर्षापासून शून्य मशागत तंत्र अवलंबलेलं आहे. आणि 24 मेला या ठिकाणी आम्ही अशीच एक शिवार फेरी काढून चांगला मोठा कार्यक्रम घेतला होता. जवळपास 3 जिल्ह्यातले शेतकरी या ठिकाणी हजर होते. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी निरीक्षणं नोंदवलेले आहेत. आणि आज आपण 17 ऑगस्ट नागपंचमीच्या दिवशी आम्ही ही शिवार फेरी काढलेली आहे. तर या ठिकाणी या शेताचे शेतमालक विनोद भाऊ वाळके यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 3 वर्षापासून कुठलं तंत्र अवलंबलं. साधारण 3 वर्षापासून पहिल्या वर्षी उत्पादन, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी आणि हे 4थं वर्ष आहे. तर या वर्षी सुद्धा अपेक्षित उत्पादन किती भेटेल, यांचा खर्च काय, हे सगळं आपण विनोद भाऊ वाळके यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. सरांनी जसं सांगितलं की आता सरांचा परिचय बऱ्याच जणांना असेल. पंचायत समितीचे माझे कृषी अधिकारी म्हणून आहेत, आता सेवानिवृत्त झालेत ते. आणि बाकीचे सुद्धा भगत साहेब आहे, सगळे आता जवळपास मंगरुळपीर तालुक्यातलेच आहेत. आज मुद्दामून ते माझ्या शेतीला भेट देण्याकरता आले की मी जे मागील 3 वर्षापासून शून्य मशागत तंत्र अवलंबतो, ते कोण्या पद्धतीने अवलंबतो, कसं अवलंबतो याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आज आपल्या शेतात त्यांनी सकाळी भेट द्यायला आले. तर सुरुवातीला असं सांगायचं मला की मी कोणतीही मशागत करत नाही. मशागत म्हणजे नांगरटी माहीत नाही या शेताला, फंटी माहीत नाही, कोणतं रोटर माहीत नाही, कोणतं वक्रण माहीत नाही, काहीही करत नाही. मी एक साधारण सांगायचं झालं तर ज्यावेळेस आपला 2ऱ्या महिन्यात हरभरा निघतो, हरभरा निघाल्यानंतर मी शेतातच येत नाही. म्हणजे ज्या जूनमध्ये जसा आपला पाऊस पडल त्या दिवशी मी आपलं डायरेक्ट आपलं बियाणं घेऊन दोघं पती पत्नी डायरेक्ट शेतात टोकन यंत्राच्या सहाय्यानं पेरायला येतो. मी बियाणं पेरताना सुरुवातीला आम्ही बीवेप यंत्र अवलंबलं, काही मजुरांना अवलंबलं. पण जेव्हापासून मी टोकन यंत्र निघालं याच्यापासून म्हणजे एकदम खर्चाचं कामच नाही राहिलं. मग मजुरांना तरी थोडं महागात जात होतं, पण या टोकन यंत्रामुळे काहीच खर्चाचं काम नाही. दोघं पती पत्नी आरामात आम्ही 3 एकर एका दिवशी करतो 2 टोकन यंत्रांना. बियाणं एकरी 15 किलो वापरतो. मी 3 वर्षापासून कोणतंही रासायनिक खत वापरत नाही. रासायनिक खत म्हणजे जातच नाही, आणतच नाही. रासायनिक खताचा विषय नाही माझा. तर एकरी 15 किलो बियाणं निघाल्यानंतर सुरुवातीला फक्त एक आपल्याला बरेच शेतकऱ्याला हे पडते की तणाचं नियोजन कसं करायचं. कारण बरेच शेतकऱ्याचा पण पडते की मशागत नाही केली, नांगरटी नाही केली तर मग तण वरी जाईल, मग काय करा, तो मेन प्रश्न असतो. तर त्याच्यासाठी एकच आहे की आपण मशागत करत नाही म्हणजे बारीक बारीक तण निघते, हे निघणारच आहे. बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याला एक फक्त ग्लायसोपेट किंवा राऊंडअप जे घेत असाल ते 100 मिली घेतलं तरी आपलं मरते. तर ते कधी घ्यायचं तर पेरल्यानंतर 72 तासात, म्हणजे कोंब निघायच्या अगोदर जरी आपण मारतो म्हणलं तरी चालते. आणि त्याच्यासोबत जे आता बरेच शेतकरी उगवणीपूर्वक मारतात, कोणी मॅक्स मारतात, कोणी स्ट्रॉंग, जे काय असेल ते. मी मॅक्स घेतो. म्हणजे ग्लायसिल आणि मॅक्स जर आपण घेतलं तर तण जे निघते ते ग्लायसोपेट आपलं मारते आणि उगवणपूर्वक आपण मॅक्स घेतो. पण मॅक्स जरी कंपन्या सांगत असतील, अधिकारी सांगत असतील की 45 दिवस शेतात देऊ नका, ते तेवढं काम करते, पण मी असं शेतकरी म्हणून सांगतो की ते काम करत नाही. 45 दिवस डोक्यातूनच काढून टाकायचं. एक 20-25 दिवस आपण ठेवायचं सफिशियंट. आपण त्याच्या बरोबर आलो 40 दिवसांनी जर वावरात गेलो तर आपलं सोयाबीनच्या वर तण निघेल. म्हणजे त्याच्या बरोबर न राहता आपण हे औषध घेतल्यानंतर 20, 25, 30 दिवस या कालावधीत जे बाकीचे शेतकरी मारतात मग तणनाशक, ते आपल्याला एक तणनाशक अर्जंट घेणार.
मग ते वेगवेगळ्या आपल्याला काही कंपनीज नाही करायचं, जे योग्य वाटेल ते सगळ्यालाच माहिती आहे. ते जर आपण मेहनतीने एक तणनाशक घेतलं बऱ्यापैकी तर आपल्याला नाही डवराचं काम नाही निंदाचं काम काहीही करावं लागत नाही. आता मी एक 11 एकर शेती करतो. तुम्ही आता गावात कोणालाही विचारा की याच्या शेतात एक मजूर तरी आहे का म्हणा. एक माणूस तो सोडा पण एक बाई बाई या शेतानं 11 एकराले. उलट माझ्याच घरची पत्नी म्हणजे मी कोणाच्या लोक जाऊ का, मी घरी करू काय. तर ते आज तुम्हाला सांगतो 87 रुपये तिनं कमावले. मी नसलं की जाते कोणाचे, मी जर मंगरुळे गेलं तर जाते, कारण घरी बोर होते ते. मग काय करू, 300 रुपये देते, जाते 4 वाजता कुठे जरी वावरातून आली म्हणजे मला माहित होत नाही कधी कधी. हे सगळं शून्य मशागत म्हणजे तंत्राचं. खर्च करून बाहेरची मजुरी येते. म्हणजे हे कोणाला खोटं वाटण्याची गोष्ट आहे. इथलं बा घरचं शेती मजूर लावता कसं काय करता. बरोबर आहे. आता हे केल्यानंतर एक पुढचा टप्पा आहे, ते मी 2च पिकं घेतो, एक हरभरा आणि सोयाबीन. आता हरभऱ्याचा अवलंब तेच करतो मी. तुम्ही सोयाबीन कापल्यानंतर त्यावेळेस आपल्याला वेळ भरपूर असते. आपण साधं ग्लायसोफेट जरी मारलं, कारण वावर हे हिरवं राहते, मेहनत मस्त आपण मारायचं. योगायोग जर पाऊस आला तर ठीक, नाही आला तर आपल्याला पहिले एक स्प्रिंकलरनं ओलं करायचं. सर वेळ भरपूर आहे आपल्याला, मस्त आपण गंजी लावून तुम्ही ओलं करत जरी बसलं तरी चालते. ओलं केल्यानंतर आपण ग्लायसोफेटचा फवारा मारायचा आणि नरम पेरायला आपल्याला पाहिजे. मग टोकन पद्धतीने आपण बस हळूहळू मग रोजचं तुम्ही एकरभर जरी पेरलं हिरी काही जास्त होतच नसते. त्याच्या मग परत आपला थोडा टप्पा लावायचा. म्हणजे कोणतीही मशागत हरभरे याच सोयाबीनच्या कुठात बस असं. आता इथं सोयाबीन आहे, इथं आपला हरभरा आहे, त्याच्यामध्ये दोन कुठे आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हरभरा आहे. पुढच्या वर्षी परत आपलं ते त्याच्यामध्ये सोयाबीन आहे. बरं, आता हे मार्किंग कसं करता तुम्ही? आता हे तासात आम्हाला सरळ वाटून राहिलं. बरोबर आहे. आता याचं एक तंत्रज्ञान म्हणल्यानंतर आता बरेचसे आता जुने लोक असतील की ती पण आणत होते. आता माझे बाबा असते ते बिलकुल त्याला जमेच नाही. ती पण म्हणजे त्याला दोरी लावून लावायची, सव्वा म्हणजे सव्वाच टाकायची. तशी ही पद्धत आता मी त्यातनी एक वेळ गेल्यानंतर काहीच वाटत नाही. आपण जर 1 तास पाळलं तर आपल्याला ते दिसते. ते त्याच्या अंदाजानुसार आपण बस काही मोठी गोष्ट नाही. एकदा किंवा पुढे पुढे टाकलं की मग त्याच्यासोबत पुढे पुढे तुम्हाला हे मार्किंगच दिसतील कुठे. आता कुठे सगळ्या मोडल्या. तुम्हाला एक वेळ जर पाळल्यानंतर पुढे हरभरे जर तुम्हाला कुठेच दिसतील. म्हणजे हरभऱ्याच्या खुट्या या सोयाबीनला बस कमी बस पडतात. कमी आलं ना. सोयाबीनच्या आता ते खुट्या आपण तुम्हाला व्हिडिओ नंतर दाखवू. आपल्याला पेराच्या वेळेस बसू आपण ते व्हिडिओ दाखवू की काही भारी नाही. किंवा ते तसंही मी म्हणतो की एक मग या वेळ दोन- तुम्हाला घटलं तर काही मोठी भारी नाही. या 2 तासात अंतर किती अंदाज? अंदाजे 1.5 फूट आहे, पण त्यातून एक कमी जास्त होऊ शकते. कारण स्वतः हाणतो म्हणजे एखादं मग ते मोजला इंच आलं 16 इंच भरल 17 सगळ्यात महत्त्वाचं रासायनिक खताच्या बाबतीत होते ते रासायनिक खत तुम्ही म्हणजे या 3 वर्षात कुठलाच वापर कुठलंच वापरलं नाही, कुठलंच रासायनिक नाही. कुठलाच नाही. बरं, त्याच्या कीटकनाशकाचा वापर कसा? आता मी कीटकनाशकात असं म्हणाल की मी ज्या रासायनिक वापरत नाही, त्यामुळे मी लोकांचे पाहतो की 3-3, 4-4 फवार येते. माझ्या शेतात फवारच नाही करत मी. म्हणजे फार पाहतो, मग एखादी कुठं अळी दिसली तर एक कोणतंही साध्यापैकी एक आणायचं इमॅमिक्टिन सारखं असं. आणि हलक्यात हलकं मी म्हणतो एकरी 100 रुपये खर्च माझा. आज रोजाला मी 700 रुपयाचा फवारा केला फक्त, याच्यापेक्षा काही म्हणजे नाही. हे बघा, फवारणीचा खर्च यांचा आतापर्यंत 700 रुपये आणि याच्यानंतर होणार नाही. आता पहा, तो वाटलं तर परत 700 आणू. हे पाय आता बस ते पाय. पापड्या लागलेल्या आहेत. आवश्यक नाही, काहीच नाही. कोणतं मायरकुंटन नाही, काही नाही. म्हणजे बरेच शेतकरी आता जवळपास एकरी नाही म्हणलं तरी 2-2 हजार रुपयाचा फवारा करून राहिले. नेटिव्ह सारखं औषध मारून राहिले. वरून एनपीके सुद्धा त्याच्यावर देत आहेत. पण या ठिकाणी जर पाहिलं आपण तर मला असं वाटतं की कुठलाही रासायनिक खत न देता या शेताची तुम्ही बघा ग्रीनरी कशी आहे, एकदम सुंदर आहे. सेटिंग सुद्धा चांगलं आहे. आणि ही व्हेरायटी सोयाबीनची उन्नती 2602 ही जात आहे. तर मला काय म्हणायचं, 3 वर्षापासून तुम्ही करता, हे 4थं वर्ष आहे. तर पहिल्या वर्षी तुम्हाला या तंत्रानं उत्पादन किती मिळालं? आपलं उत्पादन सांगायचं राहिलं. हा. तर उत्पादन मला पहिल्या वर्षापासूनच हम्म. 9-10 क्विंटल, 9.5 क्विंटल, 10.5-11 क्विंटल पर्यंत गेलो मी. म्हणजे 9च्या वरती 9च्या आत आलोच नाही पहिल्या मी. वर्षी, एकही दुसऱ्या वर्षी आलो वर्षी, नाही. तिसऱ्या वर्षी. आणि या वर्षी अपेक्षित किती साधारण? अपेक्षित मला तर त्याच्यापेक्षा चांगलं वाटू राहिलं. दरवर्षीच्या तुलनेत. पण आपण आपला उद्देश एक सांगायचा आहे की मी तर त्यालाही सांगितलं की मी ऍव्हरेज सांगतच नाही. बरोबर. आपला मी म्हणतो 10 आणि 8 पिकलं तरी चाललं, पण खर्च शून्य आहे आपला. बरोबर. उत्पादन तर आपल्याला 10 क्विंटल होते, पण आपण ते न सांगता आपण ज्याच्यावर आपला फोकस आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं हा, आहे. बरोबर. पण उत्पादन तुम्ही समजा एक लेवल असते, तिथपर्यंत गेल्यानंतर उत्पादन वाढत नाही, परंतु खर्च मात्र बामाप उरायला. मग आपल्याला खर्च न करता म्हणजे खर्च वजा जाता खिशामध्ये किती उरतात ते खरं निव्वळ उत्पन्न आपल्याला या दृष्टीनं आता शेतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण आता लेबर चार्जेस वाढलेत, इनपुट वाढलेत, रासायनिक खताचे भाव गगनाला पोहोचलेले आहेत, कीटकनाशकाचे भाव दरवर्षी 100-200 रुपये पर लिटर वाढत आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला असं वाटतं विनोद भाऊने जवळपास त्यांचा याच्यामध्ये जे काही केलं ते सांगितलंय. पण आमच्यासोबत आलेले केशवराव भगत यांना मी विनंती करतो, त्यांनी सुद्धा आपला या प्लॉटच्या संदर्भात तुमच्या, कारण हे 24 मेचा जो कार्यक्रम झाला
उन्हाळ्यामध्ये त्या कार्यक्रमाला सुद्धा ते होते आणि आजही सुद्धा आहेत. तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी या संदर्भात आपलं मत मांडावं. नमस्कार माझ्या शेतकरी मित्र, प्रिय मित्र, आज आम्ही आलो आणि माझा या शेतामध्ये इथल्यानं हे तिसरा चौथा दौरा आहे आणि माझा एक ध्येय आहे की बा आम्ही ही जी मंडळी आलो आम्ही एक सल्ला मसलत केली की तुम्हाला करा वाटेल तर करा, मात्र तुम्ही डोळ्यात घालून ठेवा. तर ही आज आमची ही मंडळी पाहण्यासाठी आली. माझ्या प्रिय मित्र, आपणही जर तुम्हाला वेळ मिळत असेल, जर तुम्हाला हे शून्य मशागत शेती करा वाटत असेल तर या आमच्या विनोद भाऊ वाळके साहेबाच्या शेताला तुम्ही आपण आवश्यक वेळ भेट द्या. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला मी लादून नाही राहिलो की बाबा माझा एक धंदा आहे की लोकांचा प्रसार आणि प्रचार करण्याचा, मी माझं आयुष्य गेलं त्याच्यामध्ये. तर तुम्ही एक वेळ अवश्य यावं आणि शेतकऱ्याशी तुम्ही त्याच्यातून पटून घ्यावं. मी जास्त काही बोलणार नाही, फक्त एवढंच बोलतो, अवश्य एक वेळ भेट द्यावी विनोद भाऊ यांच्या शेताला. धन्यवाद. यानंतर मी मंगळसाई येथून आलेले आमचे मित्र देवलाल भाऊ ठाकरे, तर यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त करावं. विनोद भाऊ, तुमचं शेत पाहिल्यावर असं वाटतं की तुम्ही जेवढी माहिती तेवढी खोटी आहे सगळी. बरोबर आहे, वाटते काय प्लॉट पाहून तुमचा प्लॉट पाहून असं वाटतं की बा तुम्ही जे सांगू राहिले सगळं खोटं आहे. कारण परिस्थिती कशी आहे, हे आम्ही मेहनत करणाराची कंडिशन आमच्याशी नाही. तुमच्या वावरात ते आता हे शेत आहे समजा, ते आमची कंडिशन बी अशी नाही. आम्ही 2-2 फवारण्या करून बसलो, आमचे खतं झाले, आमचं सगळंच झाला कार्यक्रम. त्याला भररी दिली, त्याचं निंदन केलं, त्याचा सगळे कार्यक्रम झाले. पण हे पाहिल्यावर असं जर कोणाला म्हटलं की बा हे तुम्ही आता सगळी व्यवस्था केली सांगली तरी चालते, तुम्ही फवारण्या केल्या म्हणलं तरी चालते, तुम्ही डवरे फक्त सपाटत नाही तुमच्या, कारण तुमच्या इथं भरी दिसून नाही राहिली, एवढं एकदम ते गणित. म्हणून म्हणतो बा हे खरोखर चांगला उपक्रम आहे. मला हे दोघही जण सांगत होते, माझा विश्वास नाही पाहिजे मला या लोकांचं असं वाटे बा काहीतरी म्हटलं बा आपले एवढंच वावर तणान आवरून नाही राहिले अजून बी, हे कसं काय जमल पाहिजे. पण खरोखर भाऊ धन्यवाद तुम्हाला, मनापासून. यानंतर धोत्रा येथून आलेले आमचे शेतकरी मित्र श्रीकृष्ण भाऊ राऊत यांना मी विनंती करतो त्यांनी सुद्धा आपलं मत मांडावं. विनोद भाऊ वाळके यांच्यासारखं जर शेती केली तर खरोखरच आपल्याला काहीच तकलीफ होणार नाही आणि सर्व कास्तकारांना असं केलं तर फारच सुंदर होईल. कारण हे शून्य मशागत आम्हाला तर खरं आता भाऊनी सांगितलं की खोटं वाटतंय, पण विनोदाचा भाग येतो, तो विनोदाचा भाग आहे. पण ते पाहिल्यानंतर तर असं वाटतंय की खूपच शानदार आहे आणि त्याचे मनापूर्वक आभार. प्रत्येक शेतकऱ्यांना अवलंब असं सगळ्यांचं मत आहे. यानंतर मंगळसा येथून आलेले दिगंबर भाऊ गिरी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं. तुम्ही पारंपरिक बरेच वर्षाचे करत आले, याच्यातून त्याच्यात तुमच्या फरक आहे हे सांगा आम्हाला पटून. नमस्कार. यांचं शेत पाहून तर असं वाटतं की आता शेती आतापर्यंत किचकट वाटत होती, कारण की खूप खर्च केला आपण आतापर्यंत आणि आपण करतच आहोत. फवारण्या वेगळ्या, मशागत वेगळी, हे ट्रॅक्टर लावा, ते घरी द्या, असं करा. तर या एवढ्या ह्याच्यातून असं वाटतं की 3 वर्षाचा अनुभव आहे, आता 1 दिवसाचा नाही आहे. त्याच्यामुळे आणि हे म्हणजे पटणारच नाही, कोणालाच नाही पटणार. पण आज आपण इथे येऊन जर पाहिलं तर एकदम वेगळं विचित्र म्हणजे अद्भुत झालेलं आहे. आणि शेतकऱ्याला शेती परवडू नाही राहिली, कोणालाच नाही परवडू राहिली. फक्त आता हे तंत्रज्ञान जर अवलंब केला तर आपलं काहीतरी खरं आहे, नाही तर शेती बंद पडण्याच्या मार्गात आहे. कारण की आपला हिशोब नाही लागू राहिला. 30,000च्या वर सोयाबीन पुरत नाही आपल्याला. किती खर्च करा, काय केला तरी आपल्याला म्हणजे 10 क्विंटल झालं तर त्याच्यातले 3 क्विंटलचेच पैसे आपल्या जवळ राहते फक्त खर्चामुळे. आपल्याला 10 क्विंटल झाल्यापेक्षा 7 क्विंटल झालं आणि 6 आपल्याला 5 क्विंटल जरी झालं हे तरी आपल्याला 3 क्विंटलचे पैसे उरू राहिले. म्हणजे हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि यांना खूप खूप धन्यवाद देतो की असे म्हणजे शेतकरी जर तयार झाले तर आपल्याला खरोखर शेती परवडणार आहे, नाही तर काही तुम्हाला काय म्हणायचं याच्याशिवाय तरुणोपाय नाही. धन्यवाद दिगंबर भाऊ. धन्यवाद दिगंबर भाऊ. यानंतर मंगरुळपीरून आमचे शेतकरी मित्र आलेले शिंदे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त करावं. नमस्कार. याची शेती पाहून एकदम चांगलं वाटलंय. असं आम्ही खर्चानं बेजार झालेलो आहोत सध्या. आता मी 10 एकर निघले झाले, 70,000 रुपये लावले सध्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे एकरी 7,000 रुपये लागले. 7,000 रुपये एकर लागलं, यंदाच लागलं मला 10 वर्षात.
ते फवारण्या हुकल्या म्हणून तणनाशक बरोबर आहे ना? आणि उत्पन्न आम्हाला 6-7च्या वर कधीच नाही आलं एवढा खर्च करून. म्हणजे शिंदे साहेबांनी जे सांगितलं एकरी 7,000 रुपयाचं निंदन आणि हे रेकॉर्ड ब्रेक आहे बरं. आणि माझंच नाही, याने सगळ्यांची सगळ्यांचं पण चालू आहे. आहे. त्यांनी तुम्ही आकडा सांगितला कास्तकरी करीत तुमच्यासारखे ते सगळ्यांनी सगळ्यांचं तेच आहे. त्यांनी जर सांगितलं की एकरी 7 क्विंटल हे बरोबरच आहे, कारण जे ट्रॅक्टरनं पेरतील किंवा ट्रॅक्टरपेक्षा जे 30 किलो पेरतील 30 किलो बियाणंच नको आहे मी म्हणतो. मी ट्रॅक्टरनं पेरा असं म्हणत नाही, आता मोठे शेतकरी ह्याला शक्यच नाही टोकननं, पण त्याने जर बियाणं मी म्हणतो 15 ट्रॅक्टरनं 20 जर पेरलं 20-22 सफिशियंट आहे. कारण हे आपण पाहू शकता डिस्टन्स हे सारखं पाहिजे. तुम्ही लहानपणी तुम्हाला वाटत ते लहानपणी ते चांगलं गमते ते त्या शेतात गमलंच नाही आपल्याला पाहिजे. शेतात गमालीच नाही पाहिजे तरच 15 दिवसांनी 1 महिन्यानं त्या शेतात तेव्हा कुठे ते ॲव्हरेज बसते. आता हे मी म्हणतो 10 क्विंटल तर आरामात बसते, आपल्याला जास्त नाही म्हणायचं. त्यामुळे सारखं मेंटेनन्स आहे, सारखे झाड आहे, सारखे शेंग आहे. यानंतर सांबाई इथून आलेले आमचे सदन कास्तकार त्यांनी सुद्धा शून्य मशागत तंत्राचा अवलंब केलाय. तर फुके सर यांना विनंती करतो तर त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार, मी रमेश फुके. मी कृषी पदवीधर आहे आणि शेती माझ्याकडे कंबाईन 100 एकर होती आणि बरेच प्रकार मी करून पाहिले त्याच्यात. परंतु खर्च वाढत असल्यामुळे आणि मार्केट हातचं नसल्यामुळे सोयाबीनचं मार्केट काय राहील हे आपल्या हाती नाही आणि खर्च करून बसतो आणि शेवटी तालमेळ पाहिला तर 100 एकरामध्ये जुळवाजुळवमध्येच आमचे काही वर्ष गेले. आता आम्ही थोडंसं हे तंत्रज्ञान पाहिलं. या प्लॉटला मी 23 मेलाही आलो होतो आणि नंतर आजही पाहतो तर एवढ्या कमी खर्चात जर असे पिकं येत असेल तर हे शेतकऱ्याला सुवर्ण दिवस आणतील असं मला वाटते. वा वा. आणि आत्महत्येचा जो प्रकार आहे शेतकऱ्यामध्ये तो डेफिनेट कमी होईल. असं तंत्र जर यूज केलं तर शेतकरी आत्महत्येलाही ब्रेक बसेल आणि शेतकरी सदन होईल असं मला वाटते. कारण शेतकऱ्याच्या हाती मार्केट नाही आहे, फक्त खर्च करून बसतो आणि मग मार्केटमध्ये गेल्यावर निसर्ग पण आपल्या हातात नाही. निसर्गही नाही. अशा या 2-3 फॅक्टरला जर पर्याय असेल तर हे तंत्रज्ञान आहे असं मला वाटतं. मी 21 एकरामध्ये SRTचं केलं. शून्य मशागतमध्ये डेफिनेट यायला पाहिजे सगळ्यांनी आणि जर आपल्याला चांगले दिवस पाहायचे असतील तर हे तंत्रज्ञान अवलंबावं असं एवढं एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मित्र. या ठिकाणी पुन्हा मला शेतकऱ्यांना असं म्हणायचं आहे, एक मी महाराष्ट्रभर या जे जिल्ह्याभरची शेती पाहिलेली आहे की माझ्या प्रिय मित्र हात जोडून माझी कडकडीत विनंती आहे, तुम्ही एक वेळ पहा. तसं तुम्ही अंधीमध्ये खेळ खेळू नका, प्रत्यक्ष डोळ्यानं पहा. या हे हमेशा 24 तास तुमच्या सेवेसाठी हजर आहेत. प्रसार आणि प्रचार व्हावा. एक वेळ अवश्य येऊन भेट द्यावं. धन्यवाद. केशवराव भगतनं जी काही म्हणजे या ठिकाणी व्यक्त केली की लोकांनी येऊन बघावं हे जे आव्हान केलं तर याला निश्चितच आमचे शेतकरी कमीत कमी परिसरातले आणि दुरून दुरून शेतकरी सुद्धा या प्लॉटला येऊन भेट देत आहेत. तर मित्र या ठिकाणी आपण आज नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं या ठिकाणी आलो. आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपलं मत सुद्धा नोंदवलेलं आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जनरल जे लोक आपण जे करतायत सर्वसाधारण विचार जर केला शून्य मशागत आणि जे काही आपण टेक्नॉलॉजी बाकीच्या अडॉप्ट करतोय याचा तुलना जर केली तर नांगरटी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मला असं वाटतं की एकरी 1,000 रुपये नांगरटीला लागतात. त्याच्यानंतर उगवण पूर्व जे काही पेरणीनंतर आपण तणनाशक मारतो तोही कमीत कमी 800-1000 रुपये खर्च आहेत. त्याच्यानंतर आपण काय करतो सोयाबीनमध्ये दुसरं तणनाशक जे आहे ते 12 ते 15 दिवसाच्या नंतर मारतोय. म्हणजे 2 तणनाशक झाले, एक नांगरटी झाली, त्याच्यानंतर हे 3 ऑपरेशन झाले आणि 4थं ऑपरेशन आपण जे करतोय तर ते आहे एवढे करून तण येतात म्हणून तुम्ही डवरही मारताय. तेही 1000 रुपये एकराच्या खाली आज कोणी बैलदुडीने घेत नाही. त्याच्यानंतर जो 5वं ऑपरेशन आहे तर ते म्हणजे एवढं करून तासामध्ये तण राहतं म्हणून निंदन सुद्धा करतोय. म्हणजे हे 6-5-6 ऑपरेशन जे आहेत हे आपल्याला वाचवायचे असेल तर या झिरो मशागत तंत्रावर आपल्याला येणं गरजेचं आहे. आवर्जून मला जी अशी सगळं शेतकरी बांधवांना विनंती आहे की तो जो होणारा खर्च आहे कमीत कमी 6 ते 7,000 हा जरी वाचवता आला आपल्याला तरी सुद्धा आपण या ठिकाणी प्लसमध्ये राहू अशी मला गॅरंटी आहे. आणि या प्लॉटला आपण परत एकदा अजून भेट देणार आहोत. त्याशिवाय सुद्धा आम्ही अशाच प्रकारचा व्हिडिओ काढू. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं समाधान करून घ्यावं कमीत कमी की जेणेकरून आपल्याला ते आत्मसात आपल्याला द्या. शेतकऱ्याकडे 10 एकर शेती आहे, 5 एकर शेती आहे, त्याने 1 एकरावर का होईना
पण अशा पद्धतीनं जर अवलंब केला तर याचा निश्चितच आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे शून्य मशागत तंत्र आपल्या सर्वांनी अवलंबावं अशी माझी व्यक्तिशः आमच्या शेतकरी बांधवाच्या वतीनं, आमच्या ग्रुपच्या वतीनं आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. चला